नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, GDCA परीक्षेच्या दृष्टीने आज आपण महत्त्वपूर्ण नवीन अभ्यासक्रम आधारित एक महत्त्वाची टॉपिक सिरीज घेणार आहेत आणि ह्या टॉपिक सिरीजचा नक्कीच फायदा तुम्हाला पेपर नंबर 1, पेपर नंबर 4 आणि पेपर नंबर 5च्या दृष्टीने घेणार आहे. आणि हे टॉपिक तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहे ह्या विषयासंबंधी पेपर 1, पेपर 4 आणि पेपर 5. ओके, नवीन अभ्यासक्रम आधारित आहे. असेच नवनवीन अभ्यासक्रम आधारित जर तुम्हाला व्हिडिओ सेक्शन आणि महत्त्वाच्या नोट्स पाहिजे असतील तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रशांत क्लासेसची बॅचेस स्टार्ट आउट झालेली आहे 29 जानेवारीपासून. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा. 85 30 80 42 74 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे, यावरती कॉन्टॅक्ट करा. फी स्ट्रक्चर तुम्हाला सेंड केलं जाईल आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अभ्यासक्रम आधारित महत्त्वाचे IMP प्रश्न जे तुम्हाला मी देणार आहे, त्यासोबतच तुम्हाला परीक्षा ओरिएंटेड येणारे काही महत्त्वाचे सेक्शन, क्वेश्चन आणि त्याची उत्तरं सुद्धा त्या ठिकाणी देणार आहेत. तेवढं जरी तुम्ही व्यवस्थित केलं तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेला त्याचा फायदा होणार आहे. आजच्या सेक्शनमध्ये आपल्याला सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, ओके, या सेक्शन विषयी आपण कलम 4 ख प्रमाणे महत्त्वाची माहिती अभ्यासणार आहोत GDCA मे 2025च्या परीक्षेच्या दृष्टीने. चला तर आपल्याला पहिला पॉइंट्स यामध्ये अभ्यासायचा आहे. सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे या अंतर्गत त्या ठिकाणी रचना, कार्य, कर्तव्य या संबंधीचा तपशील आपल्याला अभ्यासायचा आहे. आता पहिल्या सेक्शनमध्ये आपल्याला हे म्हटलेलं आहे की ज्या सहकारी संस्था ज्या असणार आहे तर सहकारी संदर्भातील जो अर्थव्यवस्था ही ग्रामीण जनता, त्यासोबतच आर्थिक, सामाजिक, पीडित शोषितांच्या उत्कर्षाचे आशास्थान म्हणून त्या ठिकाणी मान्यता पावलेली असून तिने गेल्या काही शतकांमध्ये सर्वव्यापी स्वरूपामध्ये प्राप्त केलेले आहे. व्यक्तीच्या ग्रामीण शेती विषयी गरजांपासून तर ग्राहक वितरण म्हणजे ग्राहक वस्तूंच्या वितरणाबाबत औद्योगिक प्रक्रिया इतकेच नव्हे तर या ठिकाणी सहकारी रुग्णालयापर्यंत सुद्धा एक आता लक्षणीय वाटचाल आपल्याला बघायला मिळते आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्राचा विकास या ठिकाणी आता आपल्याला होताना बघायला मिळतो आहे. मग ग्रामीण शेतीच्या बाबतीत असेल, ग्राहक वस्तू वितरणाच्या बाबतीत असेल, औद्योगिक प्रक्रियांच्या बाबतीत असेल किंवा सहकारी रुग्णालयांपर्यंतच्या बाबतीत असेल, या ठिकाणी सहकार क्षेत्राचा विकास आपल्याला या ठिकाणी होताना बघावयास मिळतोय. याचबरोबर आपल्याला या ठिकाणी बघा सहकारी संस्थांची जी संख्या आहे, म्हणजे सहकार संस्थांची जी संख्या होती 1961 मध्ये, तर त्यावेळची जी आकडेवारी होती 31,565 इतकी, आणि आता मार्च 2023 अखेर जर आपण पाहिलं, अभ्यासलं तर त्या ठिकाणी 2,24,847 इतकी होती. त्यासोबतच पुढे आपल्याला सभासदांची जी संख्या होती ती 1961 मध्ये, म्हणजे जी सभासद संस्थांमध्ये होते ते 1961 मध्ये 42 लाखांपर्यंत इतकी सभासदांची संख्या होती, आणि मार्च 2023 अखेर जर आपण पाहिलं तर 587 लाख इतकी ही सभासदांची संख्या आता आपल्याला झपाट्याने वाढताना बघावयास मिळते आहे. मग एकंदरीत आपल्याला ह्या गोष्टीवरून लक्षात येत आहे की या सहकारी संस्थांचं जे काही संचालन आहे किंवा जे प्रशासन आहे हे सहकार खात्यामार्फत व त्या अंतर्गत असलेले जे काही 2 संचालन आहे, अनुक्रमे या ठिकाणी पहिलं जे असणार आहे पणन संचालन पुणे हातमाग, ओके, पुणे व हातमाग, आणि यंत्रमाग वस्त्रोद्योग संचालन नागपूर, त्यासोबतच आणि साखर आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत या ठिकाणी चालवलं जातं. म्हणजे एकंदरीत आपण जर थोडक्यात इतिहासाचा आढावा घेतला तर महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र हे अग्रेसर याच सगळ्या घटकांमुळे आहे. कारण वेगवेगळ्या पातळीवरती पुणे त्या ठिकाणी पणन संचालन पुणे, हातमाग यंत्रणा, वस्त्र उद्योग, साखर आयुक्तालय यांच्या निर्मिती झाल्यामुळे संस्था अंतर्गत मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी बदल होऊ लागले, संस्था स्थापन होऊ लागल्या, औद्योगिक प्रक्रियांमध्ये वाढ होऊ लागली, ग्राहक वस्तूंच्या वितरणामध्ये वाढ होऊ लागली. म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी सहकार क्षेत्र हे महाराष्ट्र राज्यामध्ये एक विखुरलेलं दिसतं. त्यामुळे आपल्याला पुढे आता पाहायचं आहे की काही विभागाअंतर्गत त्या ठिकाणी बघा पहिला विभाग आहे. हा पहिल्या विभागामध्ये जे आपलं सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत येणारे काही महत्त्वाचे विषय आहेत. तर ते विषय कोणकोणते आहेत बघा. या ठिकाणी पहिला आहे संचालन प्रशासन, दुसरा आहे लेखापरीक्षण, तिसरं आहे सहकारी पतसंस्था, चौथा आहे औद्योगिक सहकारी संस्था, हातमाग यंत्रणा या व्यतिरिक्त, ओके, पाचवा आहे सहकारी गृहनिर्माण संस्था, सहावं आहे इतर सहकारी संस्था, सातवं आहे शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण, त्यासोबतच आठवं आहे सहकारी परवाने.
त्यासोबतच विभाग 2च्या अंतर्गत येणारा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रणाखाली येणारा विषय कोणता आहे तर फक्त सहकारी साखर कारखाने. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा. जर परीक्षेला प्रश्न विचारला तर या गोष्टी तुम्हाला तिथे लिहिणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो विभाग 3 अंतर्गत संचालक कृषी पणन मंडळ जे आपल्याकडे आहे, संचालक कृषी पणन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत येणारे काही महत्त्वाचे विषय आहेत ते कोणते? वखार संबंधी, ज्याला आपण गोदामे असं म्हणतो, गोडाऊन्स असे म्हणतो. त्यानंतर या ठिकाणी सहकारी प्रक्रिया संस्था, त्यानंतर सहकारी पणन संस्था, सहकारी गोदामे, सहकारी ग्राहक भांडारे म्हणजे सहकारी ग्राहक संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, पणन सर्वेक्षण संशोधन आणि एकसूत्री बाजार वृत्त संस्था यांचा समावेश संचालक कृषी पणन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत हे सर्व विषय त्या ठिकाणी येत असतात. त्यासोबत पुढे वस्त्रोद्योग विभागांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर हा एक टॉपिक तुम्हाला रिकामी जागेच्या सेक्शनला विचारला जाईल. ओके, यामध्ये बघा प्रास्ताविक सेक्शन मध्ये जर आपण पाहिलं मार्च 89 मध्ये बघा मार्च 89 पासून तुम्हाला ही तारीख लक्षात ठेवायची आहे, मार्च 89 पातळीवरती ज्या कृषी व सहकार विभाग यांच्या विभाजन होऊन सहकार वस्त्र विभाग हा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आणि या विभागात खालील कार्यालयांचे कामकाज अंतर्भूत करण्यात आले. हा एक महत्त्वाचा मुद्दा. या ठिकाणी पुढे बघा आता वस्त्र उद्योग संचालन महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या अंतर्गत येणारे हातमाग यंत्रमाग सहकारी संस्था आणि सहकारी सूतगिरण्या. त्यानंतर रेशमी संचालन महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या नियंत्रणाखाली येणारे विषय कोणते आहे तर रेशमी उद्योग. त्यासोबतच आता पुढे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने IMP टॉपिक अभ्यासायचा आहे. प्रत्येकाचं लक्ष बोर्डवरती सेक्शनवरती असणं गरजेचं आहे. जे काही तुमच्यासमोर डेस्कटॉप असेल त्यावरती तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. ओके, जे ऑनलाईन विद्यार्थी अटेम्प्ट आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो. या टॉपिकवरती तुम्हाला परीक्षेला सहकार आयुक्त व निबंधक अधिकारी वर्ग यांचे अधिकार आणि जबाबदारी स्पष्ट करा हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. आणि त्याहून अधिक म्हणजे या टॉपिकचा तुम्हाला आणखीन एक फायदा होणार आहे तो म्हणजे कलम. मग हे कलम तुम्हाला रिकामी जागेला प्रश्न विचारले जातात, जोड्या लावांना प्रश्न विचारले जातात आणि चुकी बरोबरला पण प्रश्न विचारले जातात. त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष इकडे असलं पाहिजे आणि प्रत्येक कलमांतर्गत म्हणजे कलम 9 काय आहे, कलम 13 काय आहे, कलम 14 काय आहे हे तुम्हाला इथे सगळं स्क्रीनवरती दिसतंय. हे व्यवस्थित मी समजून सांगतोय, व्यवस्थित इकडे लक्ष द्या. बघा सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये जी उपविधी आहे त्या उपविधीची नोंदणी जर करायची असेल, सहकारी संस्था व उपविधी नोंदणी कलम 9 अंतर्गत त्याच्यामध्ये जर उपविधीमध्ये जर तुम्हाला सुधारणा करायची असेल तर त्या संदर्भातला कलम आहे 13 आणि कलम 14 याची नोंदणी करणं बरोबर. आणि त्यासोबतच पुढे बघा जर नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा जो कलम आहे कलम 10 आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. पुढच्या सेक्शन मध्ये बघा सदस्य होऊ पाहणारा म्हणजे जर संस्थेमध्ये तो सदस्य होऊ पाहणारा इसम शेतकरी आहे किंवा नाही किंवा त्याचे राहण्याचे ठिकाण संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे किंवा नाही या संबंधीचा निर्णय देण्यासाठी कलम 11 आहे. त्यानंतर पुढे बघा आता ही जी सगळे येणार आहेत हे कोणाच्या अंडर येणार आहे सहकार आयुक्त जे त्या ठिकाणी अधिकारी वर्ग आहेत त्यांना ही सगळं जबाबदाऱ्या कामकाज दिलेले आहेत त्यामध्ये हे त्यांची कलम आहेत. पुढे संस्थांचं वर्गीकरण करणं, संस्थांचे वर्गीकरण करणे आणि त्याची यादी प्रसिद्ध करणे या संबंधीचा कलम आहे 12. ओके, इथपर्यंत पॉइंट क्लिअर आहे. या संबंधीचा कलम आहे 12. पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटमध्ये 3 अनुसार. ओके, हे इथपर्यंत. त्याच्यानंतर पुढे लक्षात घ्या उपविधी सुधारण्यासंबंधीची नोंदणी नाकारणं या संबंधीचा कलम 13 आणि उपविधी सुधारणा करण्यासंबंधीचा निर्देश देणं या संबंधीचा कलम आहे 14. ओके, हे सगळं महत्वाचे घटक आहे सहकार आयुक्त निबंधकांचे जबाबदारी अधिकार आणि त्या अंतर्गत दिलेली कलम. त्यानंतर पुढे संस्थांचे नाव बदल्यासंबंधीची मंजुरी देणं या संबंधीचा कलम आहे 15. त्यानंतर संस्थांचं एकत्रीकरण, हस्तांतरण, विभागणी किंवा रूपांतरण यास मंजुरी देणं या संबंधीचा कलम आहे 17. संस्थांचे एकत्रीकरण किंवा पुनर्रचना करण्याचा निर्देश देणं या संबंधीचा कलम आहे 18. संस्थांचे पुनर्रचना करण्याचा आदेश देणे या संबंधीचा कलम आहे 19. संस्थांच्या भागीदारीस परवानगी देणं या संबंधीचा कलम आहे 20 आणि संस्थांची नोंदणी रद्द करणं या संबंधीचा कलम आहे 21. ओके,
चला हे महत्वाचे सेक्शन समजून घेत चला. चलो पुढे बघूया आता. एखाद्या संस्थेचे सदस्य म्हणून दाखल करून घेण्यास नकार देण्यात आलेल्या व्यक्तीने केलेला अपील निकालात काढणं या संबंधीचा कलम आहे 23. सभासदांच्या संदर्भातील बघा सदस्य असतील या सदस्यांना जर संस्थेतून हकालपट्टी करण्याचे ठरावास मान्यता देणं किंवा सभासदत्व त्या ठिकाणी जे असणार आहे पुनर्ता सदस्य म्हणून दाखल करून घेण्यासंबंधी कलम आहे कलम 35. त्यानंतर पुढे एखाद्या सहकारी संस्थेने दुसऱ्या संस्थेस कर्ज देण्यासंबंधीची जी संमती देणं आहे तर त्या संबंधीचा कलम आहे 44. रिकामी जागा जोड्या लावा चुकी बरोबरच्या सेक्शनला हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून व्यवस्थित लक्ष द्या आणि कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून त्यांनाही या कलमांचा नक्कीच फायदा होईल आणि नवीन घटकांवर आधारित आहे सन 2025च्या सेक्शन नुसार आहेत. व्यवस्थित समजून घ्या. समितीच्या संदर्भातील समितीने तिची निवडणूक घेण्यासंबंधी जी काही बुद्ध परस्पर कसर केली असेल आणि त्यामुळे कोणत्याही कारणास्तव मुदत संपण्यापूर्वी समितीची निवडणूक घेता आली नसेल तर समितीने सदस्य त्यांचे अधिकारपद धारण करण्याचे बंद करतील व अशा परिस्थिती संबंधीचा कलम 77 अन्वय प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करणं हा खूप महत्वाचा पॉइंट त्या ठिकाणी असतो. प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासंबंधीचा कलम किती आहे कलम 77 आहे हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे एखाद्या संस्थेच्या किंवा संस्था वर्गांचा मुख्य कार्यकारी अधिकारी वित्त अधिकारी व्यवस्थापक सचिव लेखापाल व इतर कोणत्याही पदाधिकारी यांच्या नियुक्तीसाठी लागणारी जी अर्हता आहे आणि यांच्या वित्तलंब आणि त्याचबरोबर वेतनात परिलंब निर्धारित करण्यासंबंधीचा जो कलम आहे कलम 74. पुढे म्हटलं आहे वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्यात किंवा तिचे पुढे ताळेबंद वगैरे ठेवण्याच्या बाबतीत कसून करणारा कलम आहे 75 आणि विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याच्या बाबतीमधला कलम आहे 76. हे तुम्हाला परीक्षेला 100% येणारा सेक्शन आहे कलम आहे. ओके हा एक महत्वाचा मुद्दा. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवणे किंवा ती बोलवण्याचा अधिकार इसमास अधिकार देणं या संबंधीचा कलम आहे 76. त्यानंतर समितीच्या सदस्यांची नियुक्ती नवीन समितीची घटना करीत असते वेळी कोणत्याही सदस्य निवडून न येणं व नवीन समितीने पदभार न स्वीकारणं यावेळी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करणं या संबंधीचा कलम आहे 77. जो आता वरती पाहिलं की नाही बघा मग रिकाम्या जागेला तुम्हाला आज फिरून प्रश्न विचारला जाईल म्हणून हे सगळं तुमच्यासाठी मी त्या ठिकाणी महत्वाचे कंटेंट पॉईंट घेतलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. पुढे आहे समिती कर्तव्य पार पाडण्यात कसूर करीत असेल निष्काळजीपणे करीत असेल तिची कामं उचितरित्या व सापेक्षपणे पार पाडत नसेल तर सभासदांच्या बाबतीत राजीनामा निहर्ता यामुळे प्रशासकाची समिती नेमणं या संबंधीचा कलम आहे 78. त्यानंतर पुढे बघा समिती सदस्याने संस्थेच्या हिता संबंधीची बाधा किंवा कृत्य निवडणुकीत घेण्यास कसूर वा समितीचे काम पार पाडण्यास नाकारणे व थांबवणे गंभीर वित्तीय बाबी अफरातफरी न्यायिक निर्देश गणपूर्ती होत नसेल तिथे समिती अथवा संचालक वा सदस्य निष्प्रभावित करणं या संबंधीचा जो कलम आहे कलम 78 क आहे. हे लक्षात ठेवा हे खूप IMP आहे. हो तर लिहूनच घ्या प्रत्येकाने. विवरणपत्रके दाखल करण्यास फरमाने काढणे आणि आपल्या बॅचच्या मुलांना हे मी सगळं देणार आहे PDF मध्ये टेन्शन घेऊ नका. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे असेल त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा. तुम्हाला असे महत्त्वपूर्ण PDF सेक्शन नोट्स तुम्हाला त्यामध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे. विवरणपत्रके दाखल करण्यास फरमाने या संबंधीचा कलम आहे 79. संस्थेचे दप्तर आणि मिळकतीचा ताबा घेणं या संबंधीचा कलम आहे 80. ओके बघा विवरणपत्रके दाखल करण्याचे फरमाने काढणे या संबंधीचा कलम किती आहे कलम 79. इथं बरेचसे मुलं गोंधळून जातील. कलम 79 म्हटलं तर विवरणपत्रके दाखल करण्याचे फरमाने काढणे आणि कलम 80 म्हटलं तर संस्थेचे दप्तर आणि मिळकतीचा ताबा घेण्यासंबंधीचे हे कलम. पुढे संस्थेने लेखापरीक्षक नियुक्त न केल्यास बघा हा खूप महत्वाचा पॉइंट आहे 22 नंबरचा. संस्थेने लेखापरीक्षकाची नियुक्ती न केल्यास पॅनलवरील लेखापरीक्षकाची नियुक्ती करणं या संबंधीचा कलम 81 आणि हिशेबातील दोष सुधारण्याबाबतचे संस्थेस आदेश देणं या संबंधीचा कलम आहे 82.
ओके. 81 काय सांगतो की संस्थेने लेखापरीक्षक नियुक्ती न केल्यास मग पॅनलवर लेखापरीक्षकाची नियुक्ती करून देणं हा कलम 81 अंतर्गत आहे. आणि हिशेबातील दोष सुधारण्याचा संस्थेस आदेश देणं कलम 82 अंतर्गत आहे. ओके. चला पुढे. संस्थेची रचना, कामकाज, आर्थिक स्थिती या संबंधीची चौकशी करणं त्या संबंधीचा कलम आहे 83. हे तुम्हाला परीक्षेला 100% येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, 100%. ओके. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. धनको संघीय संस्थेच्या अर्जावरून वा स्वतःहून शासकीय रकमांसाठी ऋणको संस्थेची तपासणी घेणं या संबंधीचा कलम आहे कलम 84. चलो इथपर्यंत हे 24 सेक्शन लक्षात आले. पुढे बघूया आपण आता 25 मध्ये काय दिलेली माहिती. चौकशी किंवा तपासणी खर्चाबद्दल हुकूम करणे या संबंधीचा कलम आहे 85 आणि ती वसूल करणे या संबंधीचा कलम आहे 86. संस्थेची पुस्तकं तपासणी किंवा ती तपासून घेणं कलम 84. चौकशी अथवा तपासणी उघडकीस आलेले दोष संस्थेच्या निदर्शनास आणणं आणि त्यासाठी उपाययोजना करण्याविषयी निर्देश कलम 87. अपराधी, प्रवर्तक वगैरे विरुद्ध नुकसान आकारणे या संबंधी कलम 88. साक्षीसाठी हजर राहण्याकरता किंवा कोणतेही दस्तऐवज हजर करण्याचा भाग पाडणे कलम 89. संस्थेच्या कारभाराचे निरीक्षण तपासणी करण्यासंबंधी कलम 89 अ म्हटलेला आहे. हा इथे लक्षात ठेवा. पुढे विवर्षित सहकारी संस्थांच्या, हा पण मागच्या काही प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला IMP क्वेश्चन आहे. हा विवर्षित सहकारी संस्थांच्या देय थकबाकीची रक्कम जमीन महसुलीची थकबाकी असलेल्याप्रमाणे वसुलीसाठी दाखला करणं या संबंधीचा कलम आहे कलम 101. चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. सहकारी संस्थांचे व्यवहार गुंडाळण्याचे आदेश करणं या संबंधीचा कलम आहे 102. ऋण परिशोधकांची नेमणूक करणं या संबंधीचा कलम आहे 103. हा पेपरला येतो प्रश्न हमखास, त्यामुळे व्यवस्थित लक्ष ठेवा. अवसयानातील संस्थांचे ऋण परिशोधनासाठी ऋणकाकडून वसूल करणे व धनकाला प्राधान्यानुसार अदा करणे या संबंधीचा कलम आहे 105. म्हणजे त्या संबंधीचे त्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत, तो पॉइंट आहे. पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मंजुरीने व मागणी केल्यावरती, हा पण परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे. इकडे लक्ष द्या, हा पण परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे. हा पण इथे IMP करून देतो तुम्हाला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मंजुरी व मागणी केल्यावरती विमा उतरवणाऱ्या कंपन्यांचे समापन करणं व तिचे पुनर्रचना करणं, तिचे समिती निष्प्रभावित करणं वगैरे वगैरे संबंधीचे आदेश देण्यासंबंधीचा कलम आहे 110 अ. त्यानंतर पुढे सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांच्या सदस्यांना दिलेले कर्ज रकमेच्या वसुलीसाठीचं प्रमाणपत्र देणं म्हटलंय. कलम 137. ओके. हे खूप महत्वाचं आहे. हे बरेचसे विद्यार्थी हे नीट वाचत नाही, म्हणून त्यांचे रिकामी जागेचे जोड्या लावांचे जे काही प्रश्न असतात ते चुकतात. पण आपण परीक्षा ओरिएंटेड येणारे सर्व यामध्ये कव्हर करतोय. त्यानंतर असेच नवनवीन सेक्शन जर तुम्हाला अभ्यासाचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे एक महत्वाची संधी आहे. 29 जानेवारीपासून आपली बॅच चालू झालेली आहे. तर ज्यांना ऍडमिशन करायचं असेल त्यांनी 10 फेब्रुवारीपर्यंत ऍडमिशन करून घ्या, कारण वेळ खूप कमी आहे. ओके. नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे, यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चलो पुढे बघूया आपण आता. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या अंतर्गत नोंदणीकृत संस्था व्यतिरिक्त इतरांना सहकारी या शब्दाचा वापर करण्यास मनाई करणं या संबंधीचा कलम आहे 145. हा पण परीक्षेला आलेला प्रश्न आहे, कारण मी जे सेक्शन घेतोय हे पेपर 1, पेपर 4 आणि पेपर 5च्या दृष्टीने खूप इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे एकाच पार्टमध्ये तुमचे हे कव्हर होणं गरजेचं असतं. त्यानंतर कलम 146 मधील अपराधाबाबत आणि कलम 147 अन्वये न्यायिक चौकशीसाठी प्रकरण चालवण्यास कलम 148(3) नुसार परवानगी देणं. सहकारी संस्थांच्या निवडणुकांतील उमेदवारी नामनिर्देशन नामंजुरीबाबत अर्जावरून अपील ऐकून या ठिकाणी निकाल देणं. म्हणजे बघा, सहकारी संस्था आहे, त्या सहकारी संस्थांचे निवडणुकीतील उमेदवार नामनिर्देशन म्हणजे काही नामंजुरीच्या बाबतचे जे काही अर्ज असतील तर त्या अर्जावरून जे अपील देतात त्या अपील देण्यासंबंधीचा कलम आहे 152 अ. हा पण रिकामी जागेला प्रश्न आलेला आहे. ओके. खूप महत्वाचे, थोडक्यात परीक्षा ओरिएंटेड येणारे IMP सिरीज यामध्ये कव्हर केली आहे. व्यवस्थित विद्यार्थी मित्रांनो समजून घेत चला. त्यानंतर कलम 4, 9, 11, 12, 13,
14, 17, 18, 19, 21, 29, 35, 77 78, 79, 88, 105 यांच्यावरील अपिलांच्या बाबतीमध्ये अर्ज स्वीकारून निर्णय देणं अर्ज स्वीकारून निर्णय देणं यासंबंधीचा कलम आहे 152. ओके. त्यानंतर पुढे घ्या. कोणत्याही दुय्यम अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयावरून पुनर्निरीक्षित करणं सुनावणीचे अधिकार विभागीय निबंधक, सहकारी संस्था, प्रशासन वा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी यांना आहेत यासंबंधीचा कलम आहे 154. त्यानंतर पुढे संस्थांकडून शासनास देय रकमांची वसुली करणं यासंबंधीचा कलम आहे 155. त्यानंतर मालमत्ता जप्त करून त्याची विक्री करून विवर्षित रक्कम वसूल करणं यासंबंधीचा कलम आहे 156. ओके. चला, इथपर्यंत महत्वाचे सेक्शन समजले. पुढे घ्या. महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत संस्थेस राज्याबाहेर व राज्याबाहेरील संस्थेस राज्यात शाखा उघडण्याची परवानगी देण्यासंबंधीचा जो कलम आहे या ठिकाणी कलम 159. त्यानंतर पुढे म्हटलं तळपट्टीमध्ये निबंधक व त्यांचे अधिष्ठ अधिकारी हे एक लोकसेवक आहे, त्यामुळे त्यांनी सद्भावनापूर्वक केलेल्या कृत्याबद्दल वाद खटला कायदेशीर कार्यवाही दाखल करता येणार नाही आणि या संबंधीचा कलम 161 व कलम 162 दिलेला आहे. चलो, इथपर्यंत पॉइंट क्लिअर. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे सहकार आयुक्त अधिकारी वर्ग यांच्या संबंधीची सहकार खात्याची रचना. आता तुम्हाला हा पेपर नंबर 4 साठी आणि पेपर नंबर 5 साठी IMP टॉपिक आहे. ही रचना तुम्हाला ॲज इट इज पेपरला लिहायला येईल, साधारण 10 मार्कांसाठी. इकडे नीट लक्ष द्या. ओके. बघा, आता या ठिकाणी अप्पर मुख्य सचिव सहकार मंत्रालय स्तर, त्यामध्ये सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य स्तर मुख्यालय. ओके. यामध्ये विभागीय सहनिबंधक विभाग स्तर, जिल्हा उपनिबंधक जिल्हा स्तर, तालुका वार्ड सहाय्यक निबंधक तालुका स्तर. ओके. पुढे मग इकडे म्हटलं आहे विभागीय सहनिबंधक लेखापरीक्षण विभागीय स्तर, जिल्हा विशेष लेखापरीक्षक जिल्हा स्तर आणि तालुका लेखापरीक्षक तालुका स्तर. हे तुम्हाला रचना त्या ठिकाणी परीक्षेला लिहिणं गरजेची आहे. चलो, इथपर्यंत पॉइंट क्लिअर. त्यानंतर आता आपल्याला जे सहकार आयुक्त निबंधक वर्ग जे अधिकारी आहेत ते यांच्या अंतर्गत म्हणजे बघा सहकार आयुक्त निबंधक जे अधिकारी वर्ग आहे यांना कोणकोणत्या प्रकारचे दस्तऐवज म्हणजेच रेकॉर्ड म्हणजेच कागदपत्र हे त्या ठिकाणी ठेवणं बंधनकारक असतं. मग यामध्ये काही वर्गीकरण केलेलं आहे. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे, समजून घ्या. यामध्ये काही वर्गीकरण प्रकार केलेला आहे. त्यातला पहिला वर्गीकरण प्रकार आहे ए. यामध्ये कायमस्वरूपी म्हणजे बघा सहकार आयुक्त जे अधिकारी वर्ग आहे निबंधक वर्ग आहे यांना कायमस्वरूपी कोणत्या प्रकारची कागदपत्र ठेवायची असतात तेही इथे त्यांनी फक्त आपल्याला यादी दिलेली आहे. ही तुमच्या माहितीसाठी लक्षात असू द्या, कारण पॉइंट्स आम्हाला परीक्षेला हे विचारले जात आहेत. ओके. बघा, आता सहकार आयुक्त निबंधक वर्ग यांनी कायमस्वरूपी ठेवावयाची कागदपत्र प्रकार ए मध्ये कोणकोणते दिलेले आहेत. तर पहिला जो आहे सहकारी संस्थांची नोंदणी पोटनियम नोंदणी धारिका म्हणजे फाईल. ओके. त्यानंतर विभागीय सूचना संबंधीची पुस्तिका मॅन्युअल, त्यानंतर SO फाईल स्थायिक आदेश धारिका, त्यानंतर शासन निर्णयासंबंधीच्या काही कागदपत्र, भौगोलिक बदल आदेशासंबंधीची कागदपत्र कागदपत्र वगैरे यांच्या यादी, अभिलेख सूचना संबंधीची कागदपत्र, निवाडा व रिक्स आदेशासंबंधीची कागदपत्र, जड वस्तू संग्रहासंबंधीच्या नोंदवही, त्यानंतर GIS नोंदवही, त्यानंतर ग्रेडशन लिस्टच्या नोंदवह्या, बाजार क्षेत्र जाहीर करणे व शेतमालाच्या वस्तूचे नियमन आदेशासंबंधीचे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी नियमन 1961 चे नियम 30 अनुसार सर्व कागदपत्र हे कायमस्वरूपी ठेवणं बंधनकारक आहे. सर्व वैधानिक आदेश, आर्थिक प्रस्ताव, नमुनेदार उपविधी आणि नोंदणी क्रमांकासंबंधीचे वितरण हे संस्थेला त्या ठिकाणी कायमस्वरूपी ठेवणं आवश्यक आहे प्रकार ए मध्ये. त्यानंतर पुढे आपल्याला प्रकार बी मध्ये दिलेले आहे की जे 35 वर्षापर्यंतचे म्हणजे किती फक्त 35 वर्ष पर्यंतचे ठेवावयाची कागदपत्र कोणती आहे सहकार आयुक्त अधिकारी निबंधक वर्ग यांच्या बाबतीमध्ये. तर लेखापरीक्षण अहवाल, पोटनियम दुरुस्तीची प्रकरण, कार्यक्रम अंदाजपत्रिका पुस्तिका, पेन्शनसंबंधीचे प्रकरण, वेतन देयक, GDCA परीक्षा संबंधीचे निकाल जे तुम्ही आता पेपर देतायत ना हे सगळे, त्यानंतर विभागीय परीक्षा संबंधीचे निकाल, त्याचबरोबर नियुक्ती आदेश, बदलीचे आदेश, बढती,
आरक्षण या संबंधीची कागदपत्र हे 35 वर्षापर्यंत त्या ठिकाणी संस्थांमध्ये ठेवणं आवश्यक असतं. ही माहिती आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेव्हा परीक्षेला प्रश्न येईल ह्या गोष्टी तिथं लिहिणं आवश्यक आहे. तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो, महाराष्ट्र सहकार संस्था अंतर्गत सहकार आयुक्त व निबंधक अधिकारी वर्ग यांनी प्रकार बी मध्ये 35 वर्षापर्यंत ठेवायची कागदपत्र कोणती आहे? तर ही तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आली पाहिजे की नाही. त्यानंतर पुढे प्रकार सी मध्ये 5 वर्षापर्यंतचे, म्हणजे आता इथे आपल्याला 5 वर्षापर्यंतचे म्हणजे 35 झालं, कायमस्वरूपी झालं आणि आता आपल्याला पुढे 5 वर्षापर्यंतचे पाहिजे. मग या 5 वर्षापर्यंतची कोणकोणती कागदपत्र ठेवायची आहे? तर सहकारी संस्थांचे वार्षिक अहवाल आणि लेखाविषयी माहिती, शासन राजपत्रके, अधिसूचना, विधानसभा प्रश्न उत्तरे, विधान परिषद प्रश्न उत्तरे, कपात सूचना, लक्षवेधी सूचना, आश्वासनाच्या बाबतीतली कागदपत्र, प्रशासकीय आदेश, कामकाजासंबंधीचे वाटपासंबंधीचे आदेश, तपासणीचे अहवाल, आवक जावक नोंदीच्या संबंधीच्या माहिती, PRA, PRB, नियतकालीन वितरण पत्रके, सादरीकरणासंबंधीच्या नोंदवह्या या किती वर्षापर्यंत ठेवायच्या आहे? 5 वर्षापर्यंतच्या. ओके, चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर. पुढे बघूया आपण आता. हा एक महत्वाचा आपला पॉईंट आहे. आजच्या सेक्शन मध्ये आपण इथपर्यंतच थांबूया. पुढच्या लेक्चरला जे जे विद्यार्थी बॅच जॉईन करतील त्यांना पुढचा पार्ट 2 तुम्हाला सेपरेटली दिला जाणार आहे. युट्यूबला फक्त पार्ट 1 मी तुमच्या सर्व माहितींसाठी टाकलेला आहे, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, नवीन घटकांवर आधारित हे सगळं सिरीज आहे. व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी काय करा, बॅच लवकरात लवकर जॉईन करा. माझा व्हॉट्सअप नंबर इथे पुन्हा देतो, 85 30 80 42 74. ओके, 85 30 80 42 74 हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे. यावरती मला GDCA म्हणून ब्रॅकेटमध्ये नाव टाका आणि तुमचं पूर्ण नेम आणि तुमचा जिल्हा सेंड आउट करा, तुमचं एज्युकेशन. ओके, आणि मग तुम्हाला फी स्ट्रक्चर सेंड केलं जाईल. जे ज्या विद्यार्थ्यांना आधी फी स्ट्रक्चर सेंड केलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत, फक्त 10 फेब्रुवारीपर्यंत, फक्त 10 फेब्रुवारीपर्यंत ज्यांना बॅच जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर करा. खूप वेळ कमी आहे परीक्षेच्या दृष्टीने. 6 विषय आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि त्याहून अधिक नवीन अभ्यासक्रम आधारित हे संपूर्ण मी सिरीज तुम्हाला देणार आहेत. आणि आता जे विद्यार्थी बॅचला जॉईन आहेत त्या अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी ही PDF सेक्शन प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून त्यांना अभ्यासासाठी ते इझी जाईल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर लाईक मात्र नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांचाही कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कलमांचाही अभ्यास होईल. आणि सहकार आयुक्त निबंधक वर्गांचे अधिकार काय आहेत, सहकार आयुक्त निबंधक वर्गांनी कशा पद्धतीचे रेकॉर्ड रजिस्टर कागदपत्र ठेवणं आवश्यक गरजेचं आहे, कायमस्वरूपी किती ठेवणं गरजेचं असतं, 35 वर्षापर्यंत किती ठेवणं गरजेचं आहे आणि 5 वर्षापर्यंत किती ठेवणं गरजेचं आहे, हे सर्व सेक्शन्स आपण यामध्ये समजून घेतले आहे. आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आणि जे विद्यार्थ्यांनी शेवटी पुन्हा लेट व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांनी पुन्हा एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, म्हणजे तुमचे पूर्ण पॉईंट्स त्यामध्ये क्लिअर होतील. ओके, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.